आजीच्या हातची जादू. नमस्कार मित्रांनो, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. रोज मुलांना टिफिनला काय द्यायचं, प्रत्येक आयांना प्रश्न पडलेला असतो. पण असं काय बनवायचं जे मुलांना खाण्यासाठी पण आवडेल आणि जे पौष्टिक पण असेल. म्हणूनच खास मुलांच्या डब्याची सोय म्हणून आजची रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल रव्याचे अप्पे. चला तर पटकन कृतीला लागूया. अप्पे करण्यासाठी आपण काय काय घेतले सांगते तुम्हाला. आपण ना रव्याचे अप्पे करणार आहोत. तर आपण 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, दही घेतलेला आहे, त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ. इथे आपण ना फरसबी बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण फोडणीसाठी घेतलेली आहे राई, अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून. त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे गाजर आणि इथे मिरची बारीक करून घेतलेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, अप्पे करण्यासाठी ना हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर आपण घेतलेला आहे 1 वाटी रवा, बारीक रवा घेतलेला आहे. हा आपण घेऊया. त्यानंतर जाईल त्यात दही आपल्याला 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दही लागणार आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आता काय करायचं, आपण 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी घेतलंय, पण ते आपण व्यवस्थित थोडं थोडं करून घालायचं आहे. की थोडं थोडं करून घातलं ना की जेणेकरून आपल्याला अंदाज येईल आपल्याला केवढं हवं ते. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर ना छान असं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे बॅटर आहे ना अर्ध्या तासासाठी झाकण मारून ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते. मंडळी, अर्धा तास तर आपला झालेला आहे. तर आपल्याला अप्पे तर करायचे आहेतच, पण त्याआधी आपल्याला करायची आहे चटणी. तर चटणीसाठी बघा आपण काय घेतलंय, थोडंसं आलं घेतलेलं आहे, 3-4 पाकळ्या लसूण घेतलेले आहे, भाजलेली चण्याची डाळ घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या असतील. मिरच्या तुम्हाला जशा हव्यात त्याप्रमाणे घ्या, तुम्हाला जसं तिखट हवं असेल ना त्याप्रमाणे घ्या. आणि घेतलेला आहे कढीपत्ता आणि घेतलेलं आहे थोडं मीठ. तर आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी खोबरं घालून घेऊया. त्यानंतर घालूया चण्याची डाळ. चण्याची डाळ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला, नसेल घालायची तर तुम्ही नाही घातलीत ना तरी सुद्धा चालेल. पण ह्याने छान अशी चटणीला एक चांगली चव पण येते आणि एक घट्टपणा पण येतो. आलं आणि लसूण. यात आपण मिरच्या तोडून घालूया. आणि आपण यामध्ये काय केलंय, मीठ पण घातलेलं आहे. आता हे ना छान वाटून घेऊया. अगदी बारीक पण नाही वाटायचंय, थोडं असं जाडसरच वाटायचं आहे. तर चला आता आपण हे ग्राइंड करून घेऊया. आता आपण काय केलेलं आहे, आपल्याला ना अप्प्यांमध्ये घालायच्या आहेत भाज्या. तर त्या भाज्या घालण्यासाठी आपल्याला ना त्यात थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत. तर आपण कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे. आता आपण त्यात घालूया तेल. तेल जरा गरम होऊ दे आपलं.
मग त्यात आपण घालूया राई, 1 छोटा चमचा राई घातलेली आहे, छोटा चमचा. राई ना आपली छान तडतडू दे. मग आपण त्यात घालूया थोडीशी मिरची बारीक केलेली. आणि हे सगळं करताना ना आपण मंद आचेवर करतोय. थोडीशी मिरची. जर तुम्हाला मिरची अवॉइड करायची असेल तर तुम्ही तसं केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपण घालूया कांदा, फरसबी, आणि गाजर. आपण मगाशी मॅरिनेट करताना मीठ घातलेलं नव्हतं, तर मीठ आत्ता आपण घालणार आहोत. हे छान परतवूया. यात आता आपण वरतून घालूया मीठ. हे ना आपल्याला एक 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे, जास्त नाही. अशा पूर्ण शिजवून नाही घ्यायच्या आहेत. एक थोडं 5 मिनिटं थोड्या मुरवायच्या आहेत त्या व्यवस्थित. त्या थोड्या नरम पडल्या पाहिजेत. आणि टाकूया थोडीशी कोथिंबीर. आता हे छान मिक्स करूया. एक मंद आचेवर 5 मिनिटं हे फिरवत राहा. अजिबात झाकण बिकण द्यायचं नाही, कारण आपल्याला हे शिजवायचंच नाहीये. आता आपण गॅस बंद केलेली आहे. आपल्या या भाज्या झालेल्या आहेत. आता या भाज्या आपल्याला त्या रव्याच्या बॅटरमध्ये घालायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता या भाज्यांना आपण एका डिशमध्ये काढून ठेवलेल्या आहेत. एक 5-6 मिनिटं आपण या थोड्या वाफ जाऊ दे, कारण खूपच वाफ आहे. डायरेक्ट घालू नका, थोडं थंड होऊ दे, मग आपण त्यात घालूया. ओके, चला आता आपण ना त्या भाज्या मिक्स करूया. एक छान कलर आलेला आहे. अशा कलरफुल दिसतोय आपला रवा पण. चला आता आपण काय केलंय, आपल्याकडे ना हे अप्प्यांचं भांडं आहे. तर हे अप्प्यांचं भांडं आपण घेतलंय. आपण गॅस पेटवूया. हे जरा गरम होऊ द्या, जरा गरम होऊ द्या. चला आता आपलं ना हे भांडं गरम झालंय. तर आता आपण काय करायचं, आपण पहिला ना गॅस स्लो करून घेऊया. आपण गॅस स्लो केली. आता काय करायचं, आपण ना थोडं थोडं तेल घालायचं यात. यात थोडं, म्हणजे जेणेकरून ना यात गरज नाही आहे. तुम्हाला जर नको असेल ना तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण घातलं ना तर ते आणखी छान होते. मी पण अगदी जास्त नाही, 1-1, 2-2 थोडं थोडंच घातलेलं. आता हे तेल घालून झालेलं आहे. आता आपण काय करायचं, यामध्ये घालायचं आहे बॅटर. बघा आता ना आपलं हे घालून झालेलं आहे. आता काय करूया, आपल्याला हे स्लो गॅसवरच करायचं आहे. आपण आता ह्याच्यावर झाकण देऊया. एक थोडा वेळ एक बाजू आपली शिजू दे, मग मी तुम्हाला पुन्हा दाखवते. पण आता ना झाकण काढून बघूया. आता ना हे अलगदपणे पलटवून घ्या. अलगदपणे पलटवा. याला ना वेळ नाही लागत, 2-2 मिनिटात होऊन जातात. पुन्हा आपण झाकण देऊया. एक 2-3 मिनिटांनी पुन्हा बघूया. ह्याला वेळ लागत नाही जास्त. आपण ना झाकण काढून बघूया. मगाशी ना आपण पलटवून घेतलेले आहेत. बघा आता ही बाजू पण आपली झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद करा.
मित्रांनो, आपले रव्याचे अप्पे ना तयार झालेले आहे. अगदी यम होते ही रेसिपी. मुलांना टिफिनसाठी एक चांगलं ऑप्शन आहे आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पण एक चांगलं ऑप्शन आहे. अप्पे, चटणी आणि गरम गरम चहा, बस आणखीन काय हवं. चला तर मग तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. बाय.